व्हेरी वेलकम स्टुडंट्स. आज आपण जो रोटेशनल डायनामिक्स आहे त्याचा पुढील पार्ट आपण कंप्लीट करूया. प्रिवियस लेक्चरपर्यंत आपण ज्या ॲनालॉगस क्वांटिटीज होत्या त्या सगळ्या क्वांटिटीज आपण बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग लिनियर वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटीच्या टर्म्समध्ये कशी दाखवली जाते, लिनियर ॲक्सिलरेशन अँग्युलर ॲक्सिलरेशनच्या टर्म्समध्ये कसं दाखवलं जाणार, टॉर्क किंवा मास ही रिप्लेसमेंट क्वांटिटी मुवमेंट ऑफ इनर्शियाला कशा पद्धतीने रिप्लेस करते, रोटेशनल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी कशी असते, रोटेशनल मोशनमध्ये ॲप्लाय होणारा फोर्स कुठल्या क्वांटिटीनं मेजर करण्यात येतो, त्याला जनरल आपण टॉर्क म्हणत असतो. हा टॉर्कसुद्धा आपण घेतलेला आहे. आज आपण अशीच एक ॲनालॉगस क्वांटिटी बघणार आहोत. जसं की प्रिवियस लेक्चरमध्ये आपण लिनियर मोमेंटमला ॲनालॉगस क्वांटिटी जी बघितली ती अँग्युलर मोमेंटम होती. त्याच पद्धतीने आज आपण जसं इम्पल्सिव्ह फोर्स होता, इम्पल्सिव्ह फोर्स किंवा इम्पल्स आपण सिंपल काय म्हणतो, लार्ज फोर्स इज ॲप्लाइड फॉर अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन देन इट इज कॉल्ड ॲज अ इम्पल्स ऑर वी कॉल्ड ॲज अ इम्पल्सिव्ह फोर्स. आणि त्यांनी काय होणार आहे मग, तर लार्ज फोर्स शॉर्ट ड्युरेशनसाठी अप्लाय जर झाला तर मोमेंटम चेंज होतं. म्हणून आपण जनरल इम्पल्सला म्हणत असतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. जर आपण त्याचा फॉर्म्युला जर घ्यायचा असेल तर इम्पल्स हा आपण आयने दाखवतो, अप्लाइड फोर्स फॉर अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन देन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. हे कुठे झालं, तर हे सगळं आपण चेक केलं आहे कुठल्या टर्म्समध्ये, तर याला आपण लिनियर मोशनमध्ये बघितलं. मग आता आज रोटेशनल मोशनमध्ये आपण काय बघणार आहोत, जसं की याला आपण म्हणलं होतं इम्पल्सिव्ह फोर्स ऑर वी कॉल्ड ॲज अ सिंपल इम्पल्स. याला जनरल लिनियर इम्पल्स म्हणतो. त्याच पद्धतीने आज आपण बघणार आहोत याच्याशी रिलेटेड याला ॲनालॉगस असणारी क्वांटिटी रोटेशनल मोशनमध्ये कशी असेल, तर तिचं नाव आहे अँग्युलर इम्पल्स. मग आता अँग्युलर इम्पल्समध्ये इथं झाला लिनियर फोर्स ॲक्ट झाला, टाईम तर तोच असेल ना. मग या ठिकाणी रोटेशनल मोशनमध्ये काय ॲक्ट होणार आहे, टॉर्क ॲक्ट होणार आहे. हा टॉर्क किती वेळेसाठी ॲक्ट होणार आहे, शॉर्ट ड्युरेशनसाठी. देन दिस इज कॉल्ड ॲज अ अँग्युलर इम्पल्स. अँड दिस ऑल्सो अँग्युलर इम्पल्स विच इज सेज दॅट बिकॉज ऑफ दॅट लार्ज अमाऊंट ऑफ टॉर्क इज अप्लाइड फॉर अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन व्हॉट इज हॅपन, सो हॅपन्स इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो सिंपल आपण काय म्हणणार, angular impulse is also equal to rate of change of angular momentum. Then we find the torque, one relation between torque and angular momentum, and that relation is delta L upon delta T. याचं प्रूफ आपण घेतलंय मागच्या वेळेस. हे सगळं आपल्याला झालं. ठीक आहे, ओके. हे झालं जनरल प्युअर रोटेशनल मोशनमध्ये. मग प्रत्येक वेळेस प्युअर रोटेशनल मोशनच होतात का, खरा क्वेश्चन आहे हा, की प्रत्येक वेळेस प्युअर रोटेशनल मोशनच होत असतील का. मग आता हे समजून कसं घ्यायचं, जसं की सर्वांना माहिती आहे सध्या हे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि जर तुमची व्हेकल असेल, तुम्ही टू व्हीलरवर जात असाल किंवा फोर व्हीलर जात असाल आणि अचानक चिखलामध्ये तुमचीवाली गाडी फसली, ठीक आहे ना, तुमची व्हेकल जी आहे ती व्हेकल काय आहे, चिखलामध्ये गुंतलेली आहे. मग ती तुम्ही बाहेर कशी काढणार, जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, ज्यावेळेस तुम्ही व्हेकलला रेस करत असता त्यावेळेस त्याची जी व्हील्स असते ती व्हील्स कंटिन्युअसली रोटेट होत असते, ती पुढे जात नाही. का जात नाही, तिला पाहिजे तेवढं फ्रिक्शन भेटत नाही. म्हणजे त्या कंडिशनमध्ये काय होतं आहे, तर जी व्हेकल आहेत व्हेकलचे व्हील्स जे आहेत ते व्हील्स फक्त रोटेट होत आहेत, दे आर नॉट ट्रान्सलेटिंग, दे आर नॉट मूविंग. वाय दिस इज हॅपन, बिकॉज दॅट व्हील्स इज नॉट अक्वायर सफिशियंट फ्रिक्शनल फोर्स. मग ते फ्रिक्शनल फोर्स अचीव करण्यासाठी आपण काय करतो, तो फ्रिक्शनल फोर्स अचीव करण्यासाठी आपण काय अमाऊंट ऑफ जी ड्राय सँड असेल ती ड्राय सँड किंवा कोरडी माती आपण सिंपल त्या व्हेकलच्या जिथं व्हील्स रोटेट होते त्या ठिकाणी टाकतो. त्याने काय होतं, व्हेकलला पाहिजे तेवढं फ्रिक्शन भेटतं. फ्रिक्शन भेटल्याने काय होणार, तर व्हेकल त्या जी गुंतलेली व्हेकल आहे चिखलामध्ये ती बाहेर येऊन जाणार. आणि एक्झॅक्टली आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग आता ते ऑब्झर्वेशन्स आहे ज्या वेळेस आपण ड्राय सँड टाकत नाही त्यावेळेस व्हेकलचे व्हील्स कंप्लीट रोटेट होत आहे. ते जे मोशन झालं, दिस मोशन इज प्युअरली रोलिंग मोशन. त्याला म्हणलं जातं प्युअरली रोलिंग मोशन किंवा त्याला दुसरं नाव आहे रोलिंग मोशन विदाउट स्लिपिंग. क्लिअर झालं. आणि ज्यावेळेस जी व्हील असेल ती व्हील पुढे जाणार आहे, नॉर्मल रोडवरती व्हील चालत असते, काय अमाऊंट ऑफ फ्रिक्शन त्याला भेटतं. बिकॉज ऑफ दॅट फ्रिक्शन व्हेकल्स हॅव्हिंग सम ट्रान्सलेशन मोशन. सेंटर ऑफ मास जर व्हेलॉसिटी पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास बघितली तर ती काहीतरी व्हेलॉसिटीनं पुढे जात असते आणि ते मोशन झालं ट्रान्सलेशन प्लस रोटेशनल मोशन. आता आपल्याला आज बघायचं काय ते सांगतो.
ज्यावेळेस कुठल्याही व्हेकलचं ट्रान्सलेशन प्लस रोटेशनल मोशन होत असतं त्या ठिकाणी आतापर्यंत जे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत आलो, मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड करत आलो, जर रॉड असेल, फॉर एक्झाम्पल घेतो मी, डायरेक्ट एक्झाम्पलच घेतो बघा. समजा हा आपल्याकडे रॉड आहे, हा रॉड असा प्लेस केला आहे आपण. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या टाईपचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केला असेल. ही जी ॲक्सिस आहे ती ॲक्सिस आहे एक्स, ही ॲक्सिस आहे वाय. ठीक आहे ना. हा ॲक्सिसचा या रॉडचा पॉईंट आहे ए, या रॉडचा हा पॉईंट आहे बी, आणि ॲक्च्युअल हा जो पॉईंट आहे, दिस पॉईंट इट इज ॲक्च्युअल देअर मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट दिस सेंटर, आय ऑफ सेंटर ऑफ मास. मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट दिस सेंटर ऑफ मास ऑफ दी रॉड इज किती असतो, m/L²/12. हे घेतलं आहे आपण. ही टोटल याच्यावरली काय असणार आहे, लेंथ असणार आहे. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ रॉड, then the moment of inertia at that position or about an axis is equal to असतो mL²/12. तो जर ह्या एंडला असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट एंड इज इक्वल टू असतो mL²/3. हे बघितलं आपण. हे केव्हा बघितलं, ज्यावेळेस जे आपला रॉड असेल, हा जो रॉड असेल, हा रॉड या ॲक्सिस भोवती आला, या ॲक्सिसच्या अलॉंग्स रोटेट होत असेल तर. ठीक आहे ना, सिंपल रोटेशन असेल तर. पण ह्या केसमध्ये काय होतंय, जर याचे दोन्ही पॉईंट्स आपण व्यवस्थित ऑब्झर्व केले तर पॉईंट ए ची वेलॉसिटी ही अलॉंग एक्स डायरेक्शन आहे, याला म्हणतो मी v1. ही ट्रान्सलेशन वेलॉसिटी आहे. म्हणजे असा रॉड ठेवलाय तर हा रॉड असा खाली सरकतोय, फक्त हा रॉड असा ठेवलाय असा सरकतोय. मग हा रॉड सरकतोय म्हणजे पॉईंट ए ची वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन आली आणि पॉईंट बी ची वेलॉसिटी ही डाऊनवर्ड आली v2. या कुठल्या दोन वेलॉसिटीज झाल्या, तर ह्या दोन्हीच्या दोन्ही वेलॉसिटीज कुठल्या झालेत, या वेलॉसिटीला आपण म्हणतो ट्रान्सलेशन वेलॉसिटी. आणि जर रॉडचं मोशन बघितलं तर ऑब्विसली रॉड असा ठेवला आहे, दोन्ही वेलॉसिटी अशा ट्रान्सफर होत आहे, मग रॉड रोटेट पण होतोय आणि रॉड ट्रान्सलेट पण होतोय. सिंपल आहे ना. या ठिकाणी असा रॉड ठेवा, रॉड असा रोटेट पण झाला प्लस रॉड ट्रान्सलेट सुद्धा झाला. मग तुम्ही याला प्युअरली रोलिंग मोशन म्हणू शकता, नाही. तुम्ही याला प्युअरली ट्रान्सलेशन मोशन म्हणू शकता, नाही. मग ह्या कंडिशनमध्ये जर आपल्याला प्युअरली रोटेशनल मोशन येत नाहीये, प्युअरली ट्रान्सलेशन मोशन येत नाहीये, मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया तो सेंटरमधून पास झाला असेल, मे बी झाला असेल, मग तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेशनमध्ये वापरू शकतो का? कुठलं कॅल्क्युलेशन? समजा आपल्याला कायनेटिक एनर्जी विचारली, ती किती असणार आहे, ½ ऑफ I × ω². मग हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही घेणार आहे तो सेंटर ऑफ मास मधलाच असेल का? तुम्ही म्हणशाल असू शकतो, बट here is motion is both translation as well as rotational. त्या कंडिशन मध्ये हा मोमेंट ऑफ इनर्शिया नॉट दी सेंटर ऑफ मास, आपल्याला वी आर नॉट युजिंग ॲज द सेंटर ऑफ मास. सिंपल. मला काय सांगायचंय, हा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला हा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही घेता येणार. ओके. म्हणजेच ज्या कंडिशन मध्ये रॉडचं ट्रान्सलेशन प्लस रोटेशनल मोशन येत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला mL²/12 घेता येत नाही. क्लिअर झालं. मग आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड कसा करायचा, मी अगोदरच सांगितलंय. ठीक आहे, मग काय रोटेशनल मोशन थोडासा डिफिकल्ट टॉपिक तुम्हाला वाटत असेल, पण त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की रोटेशनल मोशनमध्ये जो काही टॉपिक्स तुमचा इन्क्लूड केला जाणार आहे तो टॉपिक्स तुमच्या आत्तापर्यंत झालेला, म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असेल, व्हेक्टर्स असतील, त्यानंतर तुमच्याला वर्क पॉवर एनर्जी असेल, तुमच्याला सेंटर ऑफ मास तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. या सगळ्यांची जी काही खिचडी असेल ती खिचडी म्हणजे तुमचा रोटेशनल मोशन. हे सगळे ईच अँड एव्हरी पार्ट जे काही आपण ट्रान्सलेशनमध्ये लिनियर मोशनमध्ये शिकलो ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला रोटेशनल मोशनमध्ये शिकायच्या आहे. मग आतापर्यंत ते सगळ्या बघितल्यात आपण. रिलेशन आपण बघितलं, लिनियर वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर ॲक्सिलरेशन अँग्युलर ॲक्सिलरेशन, मास रिलेट केला जातो मोमेंट ऑफ इनर्शियाने, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो हे सुद्धा आपण बघितलं, कायनेटिक एनर्जी हे सुद्धा काय असतं ते बघितलं. आत्ताच इतक्यात आपण इम्पल्सिव्ह फोर्स काय असतो, मग अँग्युलर इम्पल्स काय असतो ते सुद्धा आपण चेक केलं. म्हणजे सगळ्या ज्या ॲनालॉगस क्वांटिटी आहेत लिनियरच्या अँग्युलर सोबत त्या सगळ्या क्वांटिटीज आपण बघितलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत म्हणजे जनरल हा जो पार्ट आहे हा मेन्स प्लस ॲडव्हान्ससाठी विचारला जातो. या पार्ट घेण्याचं एकमेव कारण म्हणजेच मोस्टली जनरली याच्यावरती जे प्रॉब्लेम्स असतात ते ॲक्च्युअल ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम असतात. म्हणजे हा टॉपिक पूर्ण ॲप्लिकेशन बेस. मग जसं मी आत्ता सांगितलं की हा जो रॉड असेल याला जर या डायरेक्शनला काही वेलॉसिटीज भेटत असेल, खाली येत असताना काही लिनियर वेलॉसिटी भेटत असेल, रॉड खाली येतो त्याच्यानंतर ट्रान्सलेट सुद्धा होतोय, रॉड खाली आला म्हणजे ट्रान्सलेट झाला प्लस ॲज युजल ॲज रोटेट सुद्धा झाला.
मग या कंडिशनमध्ये आपल्याला आता काय फाईंड करायचे आहे, त्याच्यावाली ॲक्सिस ऑफ रोटेशन. ही ॲक्सिस ऑफ रोटेशन घेऊन चालेल का? अजिबात नाही. मग त्या कंडिशनमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठली, तर त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनचं नाव आहे, ती ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲक्च्युली आपल्याला सांगत असते का हा जो रॉड आहे तो प्युअरली रोलिंग मोशनमध्ये. म्हणजे आपण आता ॲक्सिस ऑफ रोटेशन जी सेंटरमधून गेली ती नाही घेणार, तर आपण अशी एक ॲक्सिस ऑफ रोटेशन फाईंड करणार आहोत जी आपल्याला सांगणार आहे की जो रॉड आहे, मान्य आहे त्याच्यावर ट्रान्सलेशन प्लस रोटेशनल मोशन आहे, पण ती ॲक्सिस ऑफ रोटेशन जर आपण घेतली तर ती सांगेल आपल्याला की रॉड हा प्युअरली रोटेशनल मोशनमध्ये. घ्यायचं मग? चला मग त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनचं नाव असतं इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि ही इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन काय सांगते, ज्यावेळेस कुठलंही मोशन whenever the rigid body or any object is performing both translation as well as rotational motion, then the instantaneous axis of rotation it convenient to give you the body or rigid body is performing pure rotational motion. समजलं नसेल इकडे लक्ष द्या. whenever a rigid body is performing rotational as well as translational motion. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा. पार्ट तुम्हाला कुठेही इंटरनेटवरती भेटणार नाही. म्हणजे जो आपण सिलेबस पॅटर्न डिझाईन केला आहे, ज्या टॉपिकनुसार आपण घेतोय त्या टॉपिकनुसार तुम्हाला कुठेही याचं यूट्यूबवरती चॅनलही भेटणार नाही, कुठं याचा टॉपिकही भेटणार नाही. फक्त तुम्हाला रेफरन्स बुक थ्रू याच्यावाला ऑब्झर्वेशन्स किंवा याच्यावाला जे कन्सेप्ट आहे ती तुम्ही क्लिअर करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणा काही डाऊट असेल तर तो पर्सनली पाठवा, मी तुमचा डाऊट क्लिअर करून देईन. बरं, मला सांगायचं काय, whenever a rigid body is performing rotational as well as translation motion, in such a case the moment of inertia which gives the motion is purely rolling motion by instantaneous axis of rotation. त्याला असं सिंपल म्हणलं जातं IAOR, इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. ही काय सांगते इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन? कुठलीही रिजिड बॉडी ज्या वेळेस दोन्ही मोशन परफॉर्म करते, रोलिंग मोशन सुद्धा परफॉर्म करते, ट्रान्सलेशन मोशन सुद्धा परफॉर्म करते, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आपल्याला सांगते, एक अशी पोझिशन सांगते की त्या पोझिशन किंवा त्या ॲक्सिसच्या अलॉंग्स अबाउट दिस ॲक्सिस द बॉडी परफॉर्मिंग प्युअर रोलिंग मोशन. क्लिअर होतंय सर्वांना? हे अजून क्लिअर होत जाईल ज्यावेळेस मी कन्सेप्ट घेणार आहे. पण मला सांगायचं काय एकदा समजून घ्या. whenever a rigid body is performing rotational as well as translation motion, in such a case, body performing translation as well as rotational motion, the moment of inertia which gives the motion, असा मोमेंट ऑफ इनर्शिया जो ॲक्च्युली आपल्याला सांगतोय की त्या बॉडीचं मोशन काय आहे, प्युअरली रोलिंग मोशन आहे. आणि हे कशाने आपण फाईंड करू शकतो? इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. दिस इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन विच गिव्स अस द बॉडी इज परफॉर्मिंग प्युअर रोलिंग मोशन. क्लिअर होत आहे सर्वांना? अजून क्लिअर होईल, तुम्हाला अजून पिक्चरमध्ये इंटरेस्ट येईल. फक्त मी सांगतो त्या पद्धतीनं हे बघत चला. हे तुमचं झालं असेल असं मी कन्सिडर करतो. आणि आता जे एक्झाम्पल आपण घेतलं ते एक्झाम्पलला आपण सुरुवात करूया. सो चलो व्यवस्थित लक्ष द्या. मेन्स प्लस ॲडव्हान्सवरती मी तर असं म्हणेल की रोटेशनल मोशनमध्ये कुठल्या एरियावरती फोकस केला जाऊ शकतो तर तो ह्या एरियावरती. कारण की बऱ्याच वेळेस क्वेश्चनला कन्फ्यूज करण्यासाठी हे मोशन यूज केलं जाऊ शकतं. या टाईपचा प्रॉब्लेम हा यूज केला जाऊ शकतो. कारण की इथं दोन्ही पण आहे ना, ट्रान्सलेशनसुद्धा आणि रोटेशनलसुद्धा. चला मग आता जो एक्झाम्पल घेतला होता तो एक्झाम्पल घेऊया. इथं असेल एक्स डायरेक्शन,
इथं असेल वाय ॲक्सिस, इकडं असेल एक्स ॲक्सिस, इकडं असणार आहे वाय ॲक्सिस, आणि या ठिकाणी आपण हा रॉड ठेवला आहे. ओके, हा रॉडचा पॉईंट असेल ए, पॉईंट ए. आता हा जो पॉईंट ए, हा पॉईंट ए स्लाइड होतोय, हा इकडं स्लाइड होतोय, म्हणून इकडे याच्यावाली व्हेलॉसिटी असेल v1. त्यानंतर या ठिकाणी हा पॉईंट बी असेल जो खाली स्लाइड होतोय, म्हणून इकडे याची जी व्हेलॉसिटी असेल ती असेल v2. क्लिअर झालं. आणि तुम्हाला विचारलं जाईल फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट रोलिंग ॲज वेल ॲज ट्रान्सलेटिंग रॉड. मग तुम्हाला काय विचारलं जाईल, कायनेटिक एनर्जी फाइंड करा. मग या कंडिशनमध्ये कायनेटिक एनर्जी कशी फाइंड करायची, त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजे. एक, या रॉडची अँग्युलर वेलॉसिटी काय आहे, किंवा या रॉडची लिनियर वेलॉसिटी काय. जर तुम्हाला लिनियर आणि अँग्युलर वेलॉसिटी माहीत असणार, ऑब्वियसली ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असेल, प्रॉब्लेममध्ये दिलं असेल. इन केस प्रॉब्लेममध्ये नसेल दिलं तर ती व्हेलॉसिटी कशी फाइंड करायची याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. पण इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन जर तुम्हाला फाइंड करायची असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे, त्याची लिनियर वेलॉसिटी किती आहे, दुसरी गोष्ट त्याची अँग्युलर वेलॉसिटी किती आहे. जर अँग्युलर वेलॉसिटी दिली नसेल, लिनियर वेलॉसिटी दिली असेल, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावाला ॲक्सिस ऑफ रोटेशन फाइंड करू शकता. कसा फाइंड करायचा, काहीच नाही करायचं. वेलॉसिटी v1 ला एक परपेंडिक्युलर टाकायचा. बघा मी वेलॉसिटी v1 ला परपेंडिक्युलर टाकला. ओके, v1 ला परपेंडिक्युलर टाकला. त्यानंतर v2 ला परपेंडिक्युलर टाकला. हा v2 ला परपेंडिक्युलर टाकला. मग ह्या दोन्ही परपेंडिक्युलर लाईनचा जो इंटरसेक्शन पॉईंट असेल, परत एकदा सांगतो, काय केलं, v1 वर परपेंडिक्युलर टाकला, v2 वर परपेंडिक्युलर टाकला. या दोन्ही परपेंडिक्युलर लाईनचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट असेल, this point is called as instantaneous axis of rotation. हाच पॉइंट असतो ऍक्च्युअल त्याच्यावाला instantaneous axis of rotation. क्लिअर झालं सर्वांना. मग आता आपल्याला काय फाइंड करायचं, कायनेटिक एनर्जी काय असेल याच्यावाली, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ 1/2 I ओमेगा स्क्वेअर असतो. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल, तो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे, हा जो पॉइंट, या पॉइंटला हा रॉड असा टाकला असेल मी, या पॉइंट मधून ही ऍक्सिस अशी पास होणार आहे, आणि ह्या पॉइंटच्या अलॉंग्स about this point the rod performing pure rotational motion. सिंपल केलं ना, व्हेलॉसिटी वन परपेंडिक्युलर टाकला, ह्या व्हेलॉसिटी वन परपेंडिक्युलर टाकला, एक असा पॉइंट भेटला ज्या पॉइंटच्या अबाउट दिस पॉइंट द रॉड इज परफॉर्मिंग प्युअर रोटेशनल मोशन. या पॉइंटच्या अलॉंगस या जो पॉइंट्स घेतलाय या पॉइंटला काय म्हणायचं, इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. अबाउट दिस इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन, याला दुसरं पण नाव आहे इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ रोटेशन. याला दुसरं नाव काय आहे, इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ रोटेशन. दोन्ही एकच आहे, इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ रोटेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. फ्रॉम दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन देअर व्हेलॉसिटी इज 0. या दोन्ही व्हेलॉसिटी काय आहे, 0, म्हणजे ट्रान्सलेशन मोशन इज ॲब्सेंट आहे. मग ह्या जो पॉइंट्स घेतला, ही जी ॲक्सिस घेतली, या ॲक्सिसच्या अलॉंग्स हा रॉड काय करणार आहे, प्युअरली रोटेशनल मोशन परफॉर्म करणार आहे. मग याची कायनेटिक एनर्जी किती असेल, सिंपल आहे ना, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ ऑफ काय असतो, I ओमेगा स्क्वेअर. सो 1/2. आता ही जी ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, म्हणजे हा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असेल, हा मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन मल्टिप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर. या पद्धतीने क्लिअर झालं सर्वांना. काय केलं, फक्त या दोन्ही वेलॉसिटीचा परपेंडिक्युलर पॉइंट, इंटरसेक्शन पॉइंट, परपेंडिक्युलर लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट, अँड दिस इंटरसेक्शन पॉइंट विच गिव्स अस द इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन आपल्याला ट्रीट कोणासारखा करायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा. ज्या पद्धतीने मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करतो त्याच पद्धतीने आपल्याला इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन फाइंड करायची आहे. मग ती इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन किंवा त्याला दुसरं नाव आहे इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ रोटेशन कशी फाइंड करतो, आता त्याच्यावर एक्झाम्पल घेऊया. पण पॉईंट समजला सर्वांना, इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ रोटेशन कशाला म्हणायचं, दोन वेलॉसिटी परपेंडिक्युलर लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट, त्याला काय म्हणायचं, इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ रोटेशन और इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आता आपण काय करू, याच्यावर एक एक्झाम्पल घेऊ, आपल्याला ते सॉल्व्ह करता येतं का बघूया. कायनेटिक एनर्जी कशी फाइंड करायची समजली. चला मग आता एक एक्झाम्पल घेऊया. सो हिअर इज एक्झाम्पल. आता एक्झाम्पल कशा पद्धतीनं आहे बघा, इझी एक्झाम्पल आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं. आणि लास्टला मी याच्यावर एक शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगणार आहेत कशा पद्धतीनं फाइंड करायचं.
टेन्शन घ्यायची नाही. चलो आता काय असेल बघा आपल्याकडं, हा एक रॉड असेल, हा रॉड आहे, या रॉडचे हे दोन एंड्स आहे, या एंडला म्हणतो मी ए, या एंडला म्हणतो मी बी, आणि हा बी हा एंड इकडं चालला आहे, त्याची वेलॉसिटी आहे 2v, ही ट्रान्सलेशन वेलॉसिटी आहे, आणि हा ए इकडं चाललेला आहे, याची वेलॉसिटी आहे v, हा त्याच्यावर ऑब्विसली सेंटर असेल. म्हणजे सिंपल काय केलं, हा रॉड ठेवला आणि हा रॉड काय होतोय, असा रोटेट होतोय, युजल ट्रान्सलेट सुद्धा होतोय, युजल ट्रान्सलेट सुद्धा होतोय, रोटेट पण होतो आणि काय होतोय, ट्रान्सलेट सुद्धा होतो. असा रॉड होता, हा रोटेट सुद्धा होतोय आणि काय होतोय, ट्रान्सलेट सुद्धा होतोय. म्हणजे बी हा पॉईंट किती वेलॉसिटीने चालला इकडं 2v, ए हा पॉईंट किती वेलॉसिटीने चालला v. मग ह्या दोघांचा जो रिझल्टंट असेल म्हणजे हा सेंटर जो असेल तो सेंटर कुठं जाणार आहे, ज्या ठिकाणी मॅक्झिमम वेलॉसिटी असेल त्या ठिकाणी, म्हणजे ही असेल वेलॉसिटी ऑफ सेंटर. डायरेक्शन कुठं असणार आहे, इकडं. का बरं, अरे इकडं वेलॉसिटी 2v आहे, इकडं वेलॉसिटी v आहे, ऑब्विसली रिझल्टंट कुठं असेल, मॅक्झिमम वेलॉसिटीकडे. क्लिअर झालं सर्वांना? ओके. त्यानंतर जे रॉडची लेंथ असेल, ऑब्विसली ती रॉडची लेंथ किती असणार आहे, एल. आणि तुम्हाला विचारलं फाइंड, काही पण विचारू शकता, मी जनरल घेतो, फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ दिस रोटेशन. मग ऑब्विसली आपण ही फॉर्म्युला यूज करणार. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ प्युअर रोलिंग? आय एम आस्किंग अबाउट द प्युअर रोलिंग. कायनेटिक एनर्जी ऑफ प्युअर रोलिंग किती असेल, हाफ ऑफ आय मल्टीप्लाय बाय ओमेगा स्क्वेअर, किंवा म्हणू शकतो आपण कायनेटिक एनर्जी त्या पूर्ण बॉडीची किती असेल. मग हाफ ऑफ आय मल्टीप्लाय बाय काय असणार आहे, ओमेगा स्क्वेअर, म्हणजे 1/2. आता इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन कोणची असणार आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. फॉर्म्युला तुम्ही वापरणार ना, हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर, बट माय क्वेश्चन इज व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. माझा क्वेश्चन असा आहे की हा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा असेल का, जो असतो ml²/12. मग त्याचा एंडचा असेल का, मग एंड कोणचा आहे त्याच्यावाला, ए असू शकतो किंवा बी असू शकतो. एंडला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो रॉडचा, ml²/3. म्हणजे हा तो असेल का, नाही. का नसेल, अरे याला दोन वेलॉसिटीज आहे. कुठल्या दोन वेलॉसिटीज? ट्रान्सलेशन वेलॉसिटी. अँड बिकॉज दिस ट्रान्सलेशन वेलॉसिटी अँड इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, इनसाइड ग्रॅव्हिटी आहे ना, ग्रॅव्हिटी कशी आहे, इनसाइड त्याला अट्रॅक्ट करते, त्यामुळे रॉड काय होतोय, रोटेट होतोय. मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊन चालेल का, नाही. आत्ताच सांगितलं ना मी, हा जर वेलॉसिटीज असेल तर आपल्याला काय करावं लागतं, इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन घ्यावी लागते. मग काय करायचं, तर आपल्याला माहिती प्रोसेस, ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया असणार, हा काय असणार आहे, इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन, IAOR. मग हा कसा फाइंड करायचा, तर त्याच्यासाठीची प्रोसेस मला माहिती. ओके, चला मग सुरुवात करूया. टू फाइंड इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन, दॅट इज इथं आहे IAOR. हा आपल्याला आता काय करायचा, फाइंड करायचा. मग कसा फाइंड करायचा माहिती ना आपल्याला, व्हेलॉसिटीवरून परपेंडिक्युलर लाईन टाकायची आणि त्या परपेंडिक्युलर लाईनचा इंटरसेक्शन म्हणजे आपला इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग काय केलं, ह्या व्हेलॉसिटीवरून एक परपेंडिक्युलर लाईन टाकली, त्यानंतर ह्या व्हेलॉसिटीवरून एक परपेंडिक्युलर लाईन टाकली आणि ही एका पॉईंटला इंटरसेक्ट झाली. आणि हा जो पॉईंट होता, हा पॉईंट इथून किती डिस्टन्सवरती होता, x एवढ्या डिस्टन्सवरती. मग इथून किती डिस्टन्सवरती असणार आहे, ते डिस्टन्स असेल ऑब्विसली L-x. हे कंप्लीट डिस्टन्स L आहे, एवढं डिस्टन्स x आलं, उरलेलं डिस्टन्स किती असणार आहे, L-x. क्लिअर झालं? मग चला आता ती पोझिशन फाइंड करून घ्यायची. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू m मल्टीप्लाय बाय r². r कधी फाइंड करू शकतो, पोझिशन्स. मग आता ही पोझिशन्स आपण फाइंड करून घेऊया. मग पोझिशन कशी फाइंड करायची, तर याच्यावर जरा विचार करू, काय काय दिलेलं आहे. वेलॉसिटीज गिवन आहे, ओके. डिस्टन्स गिवन आहे, ओके. मग आता जर डिस्टन्स आणि वेलॉसिटी बघितला आणि रॉड असा रोटेट होतोय, म्हणजे आपण इथं रिलेशन वापरू शकतो, लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीज. मग इथे म्हणणार आपण बाय युझिंग relation between linear velocity and angular velocity. काय असतं ते रिलेशन, v इज इक्वल टू ओमेगा मल्टीप्लाय बाय r. ओमेगा आणि r म्हणजे काय असतं, त्या सेंटर पासून त्याचं ऑब्विसली रेडियस. क्लिअर झालं? मग आता सेंटर कोणचं आहे रे आपल्याला, सेंटर हा पॉइंट, इंटरसेक्शन पॉइंट. इथूनची ॲक्च्युअली ॲक्सिस गेलेली आहे, इथून याचं डिस्टन्स म्हणजे ते झालं त्याच्यावर रेडियस, इथून पॉईंट एचं डिस्टन्स म्हणजे ते झालं त्याच्यावर रेडियस.
आणि व्हेलॉसिटी किती आहे 2v. फॉर्म्युला काय वापरणार मग 2v इज इक्वल टू ओमेगा मल्टिप्लाय बाय इथं 2v ॲक्सिस ऑफ रोटेशन इथून पास झाली ही ॲक्सिस ऑफ रोटेशन. व्हेलॉसिटी किती आहे v आहे का नाही किती आहे 2v घेतलं. रोटेट होतोय रॉड रोटेट होतोय ओमेगा काय असणार त्याच्यावर अँग्युलर व्हेलॉसिटी. आता काय राहिलं रेडियस. रेडियस किती आहे रेडियस म्हणजे इथून तर ह्या पॉईंटचं डिस्टन्स किती आहे x घेऊन टाका. इक्वेशन आलं फर्स्ट संपलं. सोपं आहे का ॲक्सिस ऑफ रोटेशन 2v डिस्टन्स x संपलं. पॉईंट बी साठी फाईन केलं. मग सिमिलरली कोणासाठी फाईन करायचं पॉईंट ए साठी. ॲक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे पॉईंट ए इथं आहे व्हेलॉसिटी किती आहे v ओमेगा किती आहे ॲज अ ओमेगा असणार आहे. मग आता रेडियस म्हणजे डिस्टन्स फाईन करा. डिस्टन्स किती आहे ऑब्वियसली l-x. इक्वेशन काय आलं सेकंड. झालं सोपं होतं. ॲक्सिस ऑफ रोटेशन v इज इक्वल टू ओमेगा आर आहे. व्हेलॉसिटी किती होती 2v. ओमेगा काय असणार आहे ॲज ओमेगा. डिस्टन्स किती आहे x. पॉईंट बी साठी पॉईंट ए साठी व्हेलॉसिटी किती आहे v. डिस्टन्स किती आहे l-x. अँग्युलर व्हेलॉसिटी किती होती ओमेगा. इक्वेशन आलं 2. मग काय करतो इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये जर सबस्टिट्यूट करून दिलं तर काय येऊन जाणार आहे 2 मल्टिप्लाय बाय l-x ओमेगा इज इक्वल टू किती आलं ओमेगा मल्टिप्लाय बाय x. ओमेगा अँड ओमेगा गेट कॅन्सल. किती आलं 2l-2x इज इक्वल टू x. याला सिंपल आपण घेणार 2l इज इक्वल टू 3x. आता लोकेशन भेटली 3x इज इक्वल टू किती आलं सॉरी x इज इक्वल टू किती आला असेल 2l/3. हे दिसतंय सर्वांना ओके दिसतंय. किती आला डिस्टन्स x इज इक्वल टू 2l/3. मग 2l/3 ही पोझिशन कुठं असेल तर चला मग आता बघूया 2l/3 ही पोझिशन कुठं आली. ओके चला मग आता ही असेल दोन्हीकडची परपेंडिक्युलर लाईन. त्यानंतर हे जे डिस्टन्स असेल ऑब्वियसली या ठिकाणी येणार. हे जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स किती असणार आहे 2l/3. त्यानंतर हे जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स किती असणार आहे अरे यल होतं ना 2l-2l/3 ते किती असणार आहे मग l/3. हा सेंटर होता. हा रॉडचा काय होता सेंटर. हा रॉडचा काय होता सेंटर. आणि ॲक्च्युअल इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे भेटली या पोझिशनला. या पोझिशनला काय भेटले आपल्याला इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग इथं जे होता दिस इज मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट दी सेंटर. हा काय भेटला रे मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट दी इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग इथं काय आलं दोन मुवमेंट ऑफ इनर्शिया आले. दोन्ही मुवमेंट ऑफ इनर्शिया कसे आहे पॅरलल. मग इथं आपण थेरम वापरणार ऑब्वियसली. दोघांमधलं डिस्टन्स किती आहे दोघांमधलं डिस्टन्स आहे d. मग आता हे d हे डिस्टन्स फाईन करायचं ऑब्वियसली. d हे डिस्टन्स तुम्ही कसं सांगणार तर हे डिस्टन्स किती आहे l/2. हे उरलेलं डिस्टन्स किती असणार आहे l/2. मग हे डिस्टन्स जर l/2 आलं हे डिस्टन्स जर l/3 आलं तर l/2 मायनस l/3 तर हे तुम्हाला डिस्टन्स भेटून जाईल. d हे डिस्टन्स असेल. क्लिअर होतंय सर्वांना. हा पॉईंट समजला नक्की. चला आता पुढे घेऊया. मला काय फाईन करायचं आहे लक्षात येत आहे काय फाईन करायचं आहे कायनेटिक एनर्जी फाईन करायची. कायनेटिक एनर्जीमध्ये काय फाईन करायचं मुवमेंट ऑफ इनर्शिया फाईन करायचं. मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन मला फाईन करायची. चला मग आता आपण घेऊया. हे डिस्टन्स आलं x इज इक्वल टू 2l/3. आता हे तुमचं असं लक्षात नसेल तर मी हा रॉड घेतो. थोडासा मी फक्त तिथं व्हर्टिकल होता मी याला फक्त हॉरिझॉन्टल केलं. त्याच्यानंतर याच्या व्हेलॉसिटीज होत्या ऑब्वियसली. हे असेल 2v. इथं व्हेलॉसिटी असणार आहे v. त्यानंतर हा याचा सेंटर असेल. हा सेंटर असणार आहे l/2. हा सुद्धा सेंटर असेल किती l/2. आणि ही सेंटर ऑफ ॲक्सिस असेल जी त्याच्या सेंटरमधून जाणार आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट दी सेंटर ऑफ मास ती या पद्धतीनं अशी रोटेट होणार आहे. झालं. त्यानंतर आपल्याला एक अशी पोझिशन भेटली म्हणजे परपेंडिक्युलर लाईन या ठिकाणी इंटरसेक्ट झाली आणि इथं आपण ही इन्स्टंटेनियस ॲक्सिस याला काय म्हणणार आपण इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन IAOR. इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन ही सुद्धा अशी रोटेट होते. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. क्लिअर झालं. त्यानंतर ह्या इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशनचं जे डिस्टन्स होतं ते होतं 2l/3. मग हे उरलेलं डिस्टन्स असणार आहे l/3. बरोबर ना. आता तुम्हाला काय फाईन करायचं आहे हे डिस्टन्स फाईन करायचं. हे डिस्टन्स किती आहे तर मी ह्या डिस्टन्सला घेतला आहे l.
सॉरी या डिस्टन्सला घेतला आहे डी. हे डिस्टन्स किती आहे डी एवढं. मग तुम्ही काय करणार तर L/2 हे डिस्टन्स कसं फॉर्म झालं D + L/3. मग D हे डिस्टन्स किती असणार आहे L/2 - L/3. भेटला डीचा डिस्टन्स. मग दोन ॲक्सिस गेले. दोन ॲक्सिस जर जात असतील दोन्ही ॲक्सिस कसे आहे पॅरलल आहे. दोन्ही ॲक्सिस जर पॅरलल असेल तर आपण इथे एक थेरम वापरतो. त्या थेरमचं नाव आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. मग इथं काय म्हणणार आपण एकदम सिंपल कन्सेप्टमध्ये आपण सांगूया बाय युझिंग काय म्हणू शकतो बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून काय करणार आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा. कोणाचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा ऑब्वियसली इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशनचा. इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन. मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो ॲडिशन. पॅरलल थेरममध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी सेंटर ऑफ मास प्लस m × d². मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲट दी सेंटर ऑफ मास रॉडसाठी किती असतो mL² आणि इथं m × d डिस्टन्स किती आलं L/2 - L/3. इथं काय असेल त्याचा स्क्वेअर असेल म्हणजे हे येऊन जातं mL² प्लस इथं किती असणार आहे mL² म्हणजे इथं असणार आहे 36 आणि इथं येऊन जातो 3 असेल 3 + 1 म्हणजे आलं ते 4 mL² किती आलं 36 म्हणजे ते येऊन जातं mL² इथं असेल 9. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन येऊन जातो mL²/9. भेटला. इथला मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड केला. मग आता हा मुवमेंट ऑफ इनर्शिया कायनेटिक एनर्जीमध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. 1/2 mL²/9 × ω². ही झाली त्याच्यावरली कायनेटिक एनर्जी. सोपी आहे प्रोसेस. इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं फाइंड करायचं समजलं. काहीच नाही एकदम इझी आहे. काय करणार फक्त दोन वेलॉसिटीवरून परपेंडिक्युलर लाईन टाकणार. ती परपेंडिक्युलर लाईनचं डिस्टन्स बघणार. ते डिस्टन्स आपण लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीचं रिलेशन वापरून फाइंड करू शकतो. केव्हा ज्यावेळेस रोटेशनल मोशन हे ट्रान्सलेशन आणि रोलिंग असेल त्यावेळेस ही इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन आपल्याला सांगणार आहे की ते मोशन काय आहे प्युअरली रोलिंग मोशन आहे. ओके ठीक. हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. तुम्ही हे कंप्लीट पण करू शकता. मग आता याच्यासाठी एक दुसरी प्रोसेस आहे. ही तुम्हाला थोडीशी अवघड जात असेल तर याच्यासाठी दुसरी एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस आता ॲक्च्युली आपण घेणारच आहोत. त्या प्रोसेसचं नाव आहे याची टोटल कायनेटिक एनर्जी. फक्त कायनेटिक एनर्जी सांगतो मी. कायनेटिक एनर्जी कशी फाइंड केली जाणार आहे याची असेल कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन प्लस कायनेटिक एनर्जी रोलिंग. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी काय असणार आहे हाफ ऑफ m वेलॉसिटी सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी स्क्वेअर प्लस हाफ ऑफ I सेंटर ऑफ मासचा मुवमेंट ऑफ इनर्शिया × ω². याने ही कायनेटिक एनर्जी आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो. याने जर गेलं तर एवढीच कायनेटिक एनर्जी येऊन जाणार आहे. हा G नाही हा 9 आहे 9. क्लिअर झालं सर्वांना कन्फर्म. आता हा शॉर्टकट आपल्याला समजला. कायनेटिक एनर्जी कशी फाइंड करायची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता आपण बघणार आहोत याच्यात दोन कंडिशन्स. कुठल्या दोन कंडिशन. मग जसं मी मागं जीपचं किंवा व्हेकलचं एक्झाम्पल घेतलं होतं. यामध्ये जर व्हील ही तुमची पूर्ण चिखलामध्ये फसलेली असेल ती जर कंप्लीट रोल होत असेल ते झालं आपलं रोलिंग विदाउट स्लिपिंग. मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी ड्राय सँड जर टाकली माती वगैरे जर टाकली तर त्याने काय होणार ती व्हेकल्स पुढे सरकणार आहे. ते झालं रोलिंग विथ स्लिपिंग. मग ह्या दोन कंडिशन आपल्याला आता घ्यायच्या आहे. क्लिअर झालं. ओके चला मग आता पुढे कंडिशन घेऊया. आता आपण सुरुवात करणार आहोत रोलिंग मोशनला. ॲक्च्युअली ऑब्वियसली हे रोलिंग मोशनच चालू आहे. आता रोलिंग मोशन घेणार आहोत. रोलिंग मोशन विदाउट स्लिपिंग. चला मग आता याच्यासाठी 3 प्रोसेस आहे. याच्या वेलॉसिटीज डिफरंट पॉईंट्सला वेलॉसिटीज फाइंड करायच्या असतील तर. सो नेक्स्ट पॉईंट आहे रोलिंग मोशन विदाउट स्लिपिंग. और याला दुसरं नाव आहे प्युअरली रोलिंग मोशन. प्युअरली रोलिंग मोशन कंप्लीट रोलिंग मोशन. प्युअरली रोलिंग मोशन कसं. आता याच्या 3 प्रोसेस आहे. पहिली प्रोसेस आहे ॲनालिटिकल मेथड.
काय असतं ते पण सांगतं. ॲनालिटिकल मेथड. दुसरी आहे सुपरपोजिशन मेथड. सुपरपोजिशन मेथड. आणि तिसरी प्रोसेस आहे युजिंग इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ रोटेशन. या तीन प्रोसेस वापरून करणार काय ते तुम्हाला सांगतो बघा. हे 3 प्रोसेस वापरून समजा ही आपली व्हेकल असेल, ही व्हेकलचं व्हील असेल आणि हे व्हील काय होतंय तर रोटेट होतोय. हा त्याचा सेंटर असेल आणि ही त्याची अँग्युलर वेलॉसिटी असेल. ही पूर्ण रोटेट होते आणि याचा एक पॉईंट आहे तो ॲक्च्युअली पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे पी. आणि हा पॉईंट पी जो आहे तो त्याची पोझिशन चेंज करत नाही. म्हणजे हा इथं कुठेही जाणार नाही, हा ह्याच पोझिशनला राहणार आहे. म्हणजे त्याची जी वेलॉसिटी झाली, वेलॉसिटी ॲट पॉईंट पी ही किती आहे 0. वेलॉसिटी ॲट पॉईंट पी किती आहे 0. त्यानंतर हा दुसरा पॉईंट जर घेतला, हा असेल पॉईंट ए आणि याची वेलॉसिटी या डायरेक्शनला आहे. म्हणजे ही व्हील असेल ही फक्त रोल होते, पुढे ट्रान्सलेट नाही होते. हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट ए खूप प्रयत्न करतो की पुढे जाण्याचा. किती वेलॉसिटी ना त्याला म्हणतो मी वेलॉसिटी ॲट पॉईंट ए ने. हा खूप प्रयत्न करतोय पुढे जाण्याचा, पण पॉईंट पी ला वेलॉसिटी 0 असल्यामुळं का 0 आलं तर सिंपल आहे ना, फ्रिक्शन किती आलं 0 आलं. फ्रिक्शन फोर्सच प्रोव्हाइड झाला नाही त्यामुळे याला वेलॉसिटीच भेटली नाही. हा फक्त काय होतोय रोल होतोय. आता आपल्याला काय फाइंड करायचंय, वेलॉसिटी पी ला ट्रान्सलेशन वेलॉसिटी नाहीये. वेलॉसिटी हा जो सेंटर असेल याची सुद्धा वेलॉसिटी ऑब्विसली इकडे असणार आहे. हा पॉईंट सी घेतो मी, वेलॉसिटी ॲट पॉईंट सी. वेलॉसिटी असेल सेंटरची, सेंटरला काय करायचंय पुढे जायचंय. पण सगळ्या दोघांचाही प्रॉब्लेम काय झाला की पॉईंट पी चीच वेलॉसिटी 0 आहे. पण पॉईंट पी ची वेलॉसिटी 0 असल्यामुळं पॉईंट सी ला पण काही करता येणार आणि पॉईंट ए ला सुद्धा काही करता येणार. कशासाठी पुढे जाण्यासाठी. ते दोघांचा नाईलाज झाला, त्याला काहीच करता येणार राहिलं का तर पॉईंट पी ची वेलॉसिटी 0 झाली. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर पॉईंट ए ला किती वेलॉसिटी भेटली, किती रोलिंग वेलॉसिटी आली, पॉईंट सी ला किती रोलिंग वेलॉसिटी आली, ते आता आपल्याला काय करायचं फाइंड करायचं. ती वेलॉसिटी असणार आहे ऑब्विसली लिनियर वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ अँग्युलर वेलॉसिटीच्या टर्म्स. आणि त्याच्यासाठी जे रिलेशन वापरणार आहोत ते रिलेशन म्हणजे रिलेटिव्ह वेलॉसिटी रिलेशन आपल्याला वापरायचं. आणि बाय युजिंग रिलेटिव्ह वेलॉसिटी रिलेशन्स वी फाइंडिंग द वेलॉसिटी ॲट पॉईंट ए. सिमिलरली वी फाइंडिंग द वेलॉसिटी ॲट पॉईंट सी. ऑब्विसली वेलॉसिटी ॲट पॉईंट पी किती आहे 0. मग इथं 0 असेल तर इथं किती पॉईंट सी ला आणि पॉईंट ए ला किती. तर याच्यासाठी 3 मेथड आहे. पहिली मेथड आहे ॲनालिटिकल मेथड, दुसरी मेथड आहे सुपरपोजिशन मेथड आणि तिसरी आहे युजिंग इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ रोटेशन. तर ऑब्विसली याच्यामधले जी एक्झामला एकदम सोपी असते, जी आपण फाइंड करायला सुद्धा इझी असते, ती मेथड आपण घेणार आहोत. आणि ती मेथड म्हणजे ॲनालिटिकल मेथड. आपण ह्या दोन्ही मेथडला ड्रॉप करणार आहोत. एकच प्रोसेस आपण घेणार आहोत ॲनालिटिकल मेथड. करायची सुरुवात मग चला. सो टू फाइंडिंग द वेलॉसिटी ॲट डिफरंट पॉईंट्स, पॉईंट ए, पॉईंट सी, वेलॉसिटी ॲट पॉईंट पी ऑब्वियसली 0 बाय युजिंग finding the velocity at different position of the rolling body at different position by using rolling body by using relative velocity relations. फर्स्ट मेथड आहे कुठली ॲनालिटिकल मेथड आणि तीच आपण यूज करणार आहोत. करायची सुरुवात मग चल व्यवस्थित बसा, क्लिअरमध्ये एकदम फ्रेशमध्ये. ओके, कुठे चाळे करू नका. चला काय घेतलं आपण आत्ताच घेतलं होतं. हा एक फ्रिक्शनलेस सरफेस असेल. फ्रिक्शनलेस सरफेस माहिती ना, जिथं फ्रिक्शन काय असेल 0. त्याच्यानंतर ही आपल्यावाली व्हील असेल आपल्या व्हेकलची नेहमीप्रमाणे, जे आपल्याला पूर्णपणे गोल जमत नाही आहे. ओके झालं व्यवस्थित आहे ठीक. त्यानंतर याच्या वेलॉसिटीच्या वेगवेगळ्या पोझिशन्स असतील. हा सेंटर असेल त्याला पॉईंट सी म्हणतो आणि हा फक्त रोल होतोय या अँग्युलर वेलॉसिटीने. त्यानंतर ही जी पोझिशन असेल ही पोझिशन ए, हा जो पॉईंट असेल हा पॉईंट बी आणि आपण म्हणणार वेलॉसिटी ॲट पॉईंट पी ही 0. म्हणून इथं काय म्हणणार वेन
the point P, its velocity is 0, that is velocity at point P is equal to 0 because the surface is purely, or the surface is frictionless. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं की वेलॉसिटी ॲट पॉईंट ए किती असेल, त्यानंतर वेलॉसिटी सी हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, मग वेलॉसिटी ॲट पॉईंट सी किती असेल. जर व्हील अशी रोटेट होत असेल, या डायरेक्शनला रोटेट होत असेल, क्लॉकवाईज जर रोटेट होत असेल, तर व्हील इकडे जाण्याचा प्रयत्न करेल का? नाही ना, व्हील कुठं जाण्याचा प्रयत्न करणार आहे? ऑब्विसली त्याच्यावाल्या एक्स डायरेक्शनला. म्हणून आपण इथं काय घेऊया, याच्यावाले डायरेक्शन घेऊ. इथं असेल एक्स, इथं असेल वाय. मग इथं आता ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेली? सेंटरमधून. अँग्युलर वेलॉसिटीची डायरेक्शन कशी फाईंड करणार आपण? अँग्युलर वेलॉसिटी ही कुठल्या डायरेक्शनला चालली? जसं ही वेलॉसिटी चालली एक्स डायरेक्शनला, मग ही वेलॉसिटी असणार आहे अलॉंग आय कॅप. ही असेल वेलॉसिटी अलॉंग आय कॅप. मग हा अँग्युलर वेलॉसिटी काय सांगतो? तर अँग्युलर वेलॉसिटी कसं सांगणार? ही ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे गेली? इनसाइड. राईट हँड थंब रूल यूज करायचा. ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे गेली? इनसाइड. त्यामुळे व्हील अशी रोटेट होत आहे. थंब्स काय सांगते? डायरेक्शन ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन इनसाइड गेली, ही झाली डायरेक्शन ऑफ रोटेशन. आणि डायरेक्शन ऑफ रोटेशन जर गेली तर ही तुमच्यावाली चालली बॅक साईडला, म्हणजे प्लेनच्या इनसाइड. म्हणजे हा जर एक्स असेल, हा जर वाय असेल, तर हा समोरचा काय असतो? झेड असतो. आणि ऑब्विसली ही जर पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह वाय, तर हा काय असणार आहे? पॉझिटिव्ह झेड. इकडे काय असेल? निगेटिव्ह एक्स, इथं काय असेल? निगेटिव्ह वाय. आणि प्लेनच्या इनसाइड काय असणार आहे? निगेटिव्ह झेड. त्यामुळं अँग्युलर वेलॉसिटी जी असेल ना, आता अँग्युलर वेलॉसिटी ही काय असणार आहे? मायनस के कॅप. अँग्युलर वेलॉसिटी काय असेल? ऑब्विसली नेहमी काय असणार आहे? मायनस के कॅप. हे दिसतंय सर्वांना? ओके. आता आपल्याला काय फाईंड करायचं? वेलॉसिटीज डिफरंट पॉईंटला, एला फाईंड करायचं, सीला फाईंड करायचं, आणि पीला तर ऑलरेडी माहिती. सो फर्स्ट वेलॉसिटी ॲट पॉईंट सी इज at point C about an axis, about an मी म्हणतो पॉइंट P म्हणतो, about an point P. म्हणजे आता C साठी पॉइंट P काय आहे? रेस्ट आहे. C ची रिलेटिव्ह वेलॉसिटी कोणासोबत असेल? पॉइंट P सोबत असेल. जसा रेफरन्स पॉइंट कोणी C ला P आहे, कारण की त्याची वेलॉसिटी माहिती ना. मग काय कोणची प्रोसेस वापरायची आपल्याला? रिलेटिव्ह वेलॉसिटी रिलेशन. या रिलेशन म्हणून काय समजणार आहे आपल्याला? ते वेलॉसिटी ही सिंगल फाईंड करण्यासाठी हेल्प घ्यावी लागेल दुसऱ्या वेलॉसिटीची. मग आपण काय म्हणणार? वेलॉसिटी ॲट पॉईंट सी अबाउट पॉईंट पी बाय युझिंग कुठलं रे? बाय युझिंग रिलेटिव्ह वेलॉसिटी रिलेशन. काय वापरणार आपण? रिलेटिव्ह वेलॉसिटी रिलेशन. कसं वापरतो? कोणाच पॉईंट वेलॉसिटी फाईंड करायची? पॉईंट सी ची. मग वेलॉसिटी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू, हे असेल दोन, एक असेल ट्रान्सलेशन वेलॉसिटी आणि एक असेल रोटेशनल वेलॉसिटी. ट्रान्सलेशन वेलॉसिटी कोणाची? ॲट पॉईंट पी ची. आणि प्लस काय असेल? रोटेशनल वेलॉसिटी. रोटेशनल वेलॉसिटी काय असते? ओमेगा मल्टिप्लाय बाय आर. व्ही आणि रिलेशन कोणामधलं? लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी इज व्ही इज इक्वल टू ओमेगा मल्टिप्लाय बाय काय असेल? आर. हे झालं याच्यावलं ट्रान्सलेशन, हे असेल याच्यावलं रोटेशनल. ओके. मग आता रोटेशनल वेलॉसिटी बघू. ओमेगा मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. मग डिस्टन्स किती आहे? हे बाई एवढं, हे एवढं काय आहे? ऑब्विसली त्याच्यावली रेडियस. पण ही कुठल्या डायरेक्शनला चालली? जे कॅप. क्लिअर झाला? ओरिजिन इथं आहे. ओरिजिन कुठं आहे? पॉईंट पी ठिकाणी. ओरिजिन कुठं आहे? पॉईंट पी ठिकाणी. म्हणजे हा पॉईंट पी असेल तर इकडे काय असेल? एक्स. हा पॉईंट पी आहे, पॉईंट पी रेस्टला आहे ना, म्हणून हा ओरिजिन. आणि इकडे वरती सगळे काय असेल? पॉझिटिव्ह वाय. जरी मी हा एवढा डिस्टन्स घेतलं तर हा काय असेल? आर जे कॅप. हे एवढं डिस्टन्स आर जे कॅप. होते क्लिअर सर्वांना? म्हणजे हे असेल ओमेगा मल्टिप्लाय बाय पी सी एवढं डिस्टन्स. ओमेगा मल्टिप्लाय बाय पी सी. ओमेगा म्हणजे काय? याच्यावरती अँग्युलर वेलॉसिटी. क्लिअर झालं? ओके. ठीक आहे. आता बघू. सो वेलॉसिटी ॲट पॉईंट सी
इज इक्वल टू वेलॉसिटी ॲट पॉईंट पी किती आहे 0 प्लस ओमेगा. आता हा ओमेगा म्हणजे काय घ्यायचं आपल्याला, एक्स आणि वाय घेतलं ना आपण, ही बाई ओरिजिनल पोझिशन आहे, इकडे आहे एक्स वरती आहे वाय, आणि ओमेगा आपण ऑलरेडी रिप्लेस केला आहे. ओमेगा इज इक्वल टू किती असणार आहे, ओमेगा मायनस के कॅफ, ओमेगा मायनस के कॅफ. आणि पी सी हे डिस्टन्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे, हे जर असेल एक्स, हे जर असेल वाय, आणि हे एवढं डिस्टन्स काय आहे, रेडियस आहे त्या व्हीलची, आणि ही रेडियस कुठल्या डायरेक्शनला चालली आहे, जे कॅफ, म्हणजे काय येऊन जाणार आहे, आर मल्टिप्लाय बाय जे कॅफ. आलं, क्लिअर झालं सर्वांना, सोपं आहे. वेलॉसिटी ॲट पॉईंट पी 0, ओमेगा, ओमेगा कोणचा घ्यायचा, डायरेक्शन, ओमेगाची डायरेक्शन काय आहे, के कॅप कशी, तो इनसाइड चाललाय म्हणून. त्यानंतर आर मल्टिप्लाय बाय काय असेल, जे कॅप पुढं वरच्या डायरेक्शन. आला, क्लिअर झाला ना. मग आता पुढे काय करणार आपण, सॉल्व करणार. वेलॉसिटी ॲट पॉईंट सी 0 प्लस ओमेगा मायनस के कॅफ इंटू काय असेल, जे कॅफ. ऑब्विसली मायनस साईन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता आपण इथं सिंपल आपण व्हेक्टर प्रॉडक्ट आपण इथं वापरणार आहोत. व्हेक्टर प्रॉडक्टमध्ये काय असतो, हा आय, इथं काय असेल जे, इथं काय असेल के. मग इथं क्रॉस प्रॉडक्ट कोणाचा आहे, के क्रॉस जे. आपण घेतलंय ना, क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. के क्रॉस जे प्लस का मायनस, मायनस आय. आणि म्हणजे या ठिकाणी येऊन जाणार आहे वेलॉसिटी ॲट पॉईंट सी इज इक्वल टू 0 मायनस ओमेगा मल्टिप्लाय बाय, इथं काय असेल, आर असेल, ओमेगा मल्टिप्लाय बाय मायनस आय मल्टिप्लाय बाय आर. हा आर राहिला होता, मायनस मायनस काय झालं, प्लस झालं, म्हणजे वेलॉसिटी ॲट पॉईंट सी ओमेगा मल्टिप्लाय बाय आर इंटू किती आली, आय कॅफ. दिसतंय सर्वांना, आली, भेटली वेलॉसिटी ॲट पॉईंट सी किती आली, ओमेगा आर आय कॅफ. चला आता वेलॉसिटी ॲट पॉईंट सी भेटलेली आहे मला या ठिकाणी. वेलॉसिटी ॲट पॉईंट सी किती आली, ओमेगा आर मल्टिप्लाय बाय आय कॅफ. लक्षात आलं असेल तुमच्याला, हे रोटेशनल मोशन, हे जे मोशन आलं, हे मोशन कसं आलं, प्युअरली रोलिंग आलं. ओमेगा मल्टिप्लाय बाय आर आला ना, म्हणजे काय आलं, प्युअरली रोलिंग मोशन आलं. जर याला दुसरी ट्रान्सलेशनची टर्म्स आली असती तर ती ॲड झाली असती, पण ती ॲड का नाही झाली, सोपं येणार आहे. वेलॉसिटी ॲट पॉईंट पी 0 आहे म्हणून हे मोशन कसं आलं, प्युअरली रोलिंग मोशन आलं. झालं क्लिअर सर्वांना. चलायचं पुढं, पॉईंट सी ची फाईंड केली विथ रिस्पेक्ट टू पॉईंट विथ रिस्पेक्ट टू पॉईंट कोणचा होता, पी हा पॉईंट कुठं होता, ओरिजिनला होता. झालं क्लिअर. आता आपण काय करणार आहोत, पॉईंट ए ची वेलॉसिटी फाईंड करणार आहोत. हे झालं असेल सर्वांचं, कंप्लीट करून घ्या याला. ओके, सो चलो नेक्स्ट. सो नेक्स्ट पॉइंट इज टू फाइंडिंग द वेलॉसिटी ॲट पॉइंट. आता कोणचा आहे, पॉइंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉइंट पी. पॉइंट पी कुठं आहे, ओरिजिनला. चला मग घेऊया सॉल्व करायला. सो फर्स्ट आपल्याला भेटली आहे वेलॉसिटी ॲट पॉइंट सी इज इक्वल टू ओमेगा आर मल्टिप्लाय बाय आय कॅफ. दिस इज कॉल्ड ॲज अ इक्वेशन फर्स्ट. सेकंड, टू फाइंड the velocity at point A. मग काय वेलॉसिटी ॲट पॉईंट ए फाईंड करायची विथ रिस्पेक्ट टू काय असेल, पी कुठं असेल, ओरिजिनला. कोणचं वापरणार, रिलेटिव्ह वेलॉसिटी रिलेशन वापरणार. इथं म्हणतो बाय युझिंग नावच दिलंय मी काय, रिलेटिव्ह वेलॉसिटी रिलेशन. मग पहिल्यांदा वेलॉसिटी ॲट पॉईंट काय असेल, नेहमीप्रमाणे ए ला फाईंड करायची. त्याच्यानंतर वेलॉसिटी ॲट पॉईंट काय असेल, पी असेल. जसे सी साठी घेतलं होतं ना, तसं आता कोणासाठी असेल, पी साठी. प्लस ओमेगा मल्टिप्लाय बाय, ओमेगा म्हणजे काय आता ही झाली त्याच्यावरची ट्रान्सलेशन वेलॉसिटी. आता काय असेल त्याच्यावरची रोटेशनल वेलॉसिटी. वेलॉसिटी ॲट पॉईंट ए कशी आली, ट्रान्सलेशन प्लस रोटेशनल. क्लिअर झालं. आता रोटेशनल वेलॉसिटी फाईंड करणार. रोटेट कसा होतोय, अँग्युलर वेलॉसिटीने. डिस्टन्स किती आहे, पी सी एवढं, आर एवढं डिस्टन्स आलं, म्हणजे हे कम्प्लीट डिस्टन्स असेल ए पी एवढं. आता ए पी हे डिस्टन्स किती आलं रे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, हा एक्स असेल, हा पॉईंट पी असणार आहे, आणि हे टोटल डिस्टन्स काय आलं, वाय. म्हणजे हे डिस्टन्स कसं होतं, रेडियस आर एवढं. हे डिस्टन्स किती आलं, रेडियस आर एवढं. आणि दोघांचे ॲडिशन म्हणजे किती आलं, डायमीटर किती आहे, 2r. कुठल्या डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला. म्हणजे आता येऊन जाणार आहे वेलॉसिटी ॲट पॉईंट ए ही किती आहे, 0. ओमेगा किती आहे, ओमेगा के कॅफ.
ओमेगा मायनस के कॅफ क्रॉस विथ ए पी हे डिस्टन्स किती आहे तर सांगितलं मी ए पी हे डिस्टन्स किती आलं 2r कुठल्या डायरेक्शनला रे जे कॅफ झालं. पुढे काय करणार मग वेलोसिटी ॲट पॉईंट ए इथं आलं मायनस 2 ओमेगा आर किती असेल के क्रॉस जे आत्ताच घेतला आपण के क्रॉस जे मायनस आय असतो म्हणजे वेलोसिटी ॲट पॉईंट ए आला मायनस 2 ओमेगा आर मायनस आय कॅफ आणि यालाच आपण नोट डाऊन करू शकतो वेलोसिटी ॲट पॉईंट ए 2 ओमेगा आर कुठल्या डायरेक्शनला आय कॅफ मग बाय इक्वेशन 1 ओमेगा आर आय कॅप काय असतो वेलोसिटी ॲट पॉईंट सी सो वेलोसिटी ॲट पॉईंट ए ट्वाइस ऑफ दी वेलोसिटी ॲट पॉईंट सी. किती आली वेलोसिटी ॲट पॉईंट बी डबल आली कशाच्या सेंटरच्या वेलोसिटीपेक्षा म्हणजे सेंटरला जर हा 2 एवढ्या वेलोसिटीनं फिरत असेल तर पॉईंट ए ला जर वेलोसिटी किती असणार आहे 4 मीटर पर सेकंड. सेंटरला किती 2 वरती किती असणार आहे त्याच्या डबल बॉटमला ऑब्विसली 0 का 0 फ्रिक्शनच नाही. क्लिअर झालं सर्वांना सोपं होतं हे कन्फर्म ओके. आता हे झालं त्याच्या बॉटमच्या रिलेटेड असताना बरोबर का. आता आपण पुढे फाइंड करणार आहोत वेलोसिटी ॲट पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू सी. आता काय फाइंड केलं वेलोसिटी ॲट पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू बॉटम. आता बघणार आहोत वेलोसिटी ॲट पॉईंट सी वेलोसिटी ॲट पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू इट्स सेंटर. नेक्स्ट 2 पॉईंट झाले हे समजलं सर्वांना ओके. चला थर्ड पॉईंट घेऊया बघूया ते किती भेटते आपल्याला. सेकंड आलं वेलोसिटी ॲट पॉईंट ए ट्वाइस ऑफ दी वेलोसिटी ॲट पॉईंट सी. इक्वेशन काय आलं सेकंड. थर्ड पॉईंट टू फाइंड velocity at point A with respect to point C by using relative velocity relation. काय वापरणार रिलेटिव्ह वेलोसिटी रिलेशन. चला घेऊया मग वेलोसिटी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू कशाचे रिस्पेक्ट टू ए पी का नाही आता कोण आहे सी म्हणजे वेलोसिटी ॲट पॉईंट सी म्हणजे ह्या ॲक्सिसचा ओरिजिन पुढे आला सीला वेलोसिटी ॲट पॉईंट सी प्लस झालं पुढे काय असेल ओमेगा मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे एवढं डिस्टन्स किती आहे डिस्टन्स ते ए सी. चकट टाका व्हॅल्यू वेलोसिटी ॲट पॉईंट सी किती आहे इक्वेशन 1 ओमेगा आर आय क्या प्लस ओमेगा किती आहे सगळ्यांना माहिती आहे ओमेगा मायनस के क्या आणि ए सी हे डिस्टन्स किती आहे ए सी डिस्टन्स म्हणजे त्याच्यावरली रेडियस ती किती असणार आहे आर मल्टिप्लाय बाय जे कॅफ. ओरिजिन इथं आहे ना वरती काय आला जे कॅफ. मग काय असेल रे वेलोसिटी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू ओमेगा आर आय कॅफ प्लस इथं असेल ओमेगा के ओमेगा मल्टिप्लाय बाय आर मायनस के कॅप क्रॉस जे कॅफ आणि के आणि जे किती असतो मायनस आय ते येऊन जातं वेलोसिटी ॲट पॉईंट ए ओमेगा आर आय कॅफ प्लस ओमेगा आर किती असेल आय कॅफ आणि वेलोसिटी ॲट पॉईंट ए येऊन जाणार आहे 2 ओमेगा आर आय कॅफ म्हणजे वेलोसिटी ॲट पॉईंट ए आलं ट्वाइस ऑफ दी वेलोसिटी ॲट पॉईंट सी. तेवढीच आली याचा अर्थ काय तुम्ही हा पॉईंट पी 0 असो पॉईंट सी किंवा पॉईंट पी 0 नसला पॉईंट सीच्या रिस्पेक्टिव्ह जरी घेतलं तरी पॉईंट ए ची वेलोसिटी ही सेंटरपेक्षा काय असणार आहे नेहमी डबलच असणार आहे. क्लिअर झालं सर्वांना. मग तुम्ही म्हणशाल पॉईंट पी सोपं होता पॉईंट सी सोपं होता पॉईंट ए सोपं होता टॉप बॉटम मिडम पोझिशन आणि त्याच्यावरली बॉटम. मग असा एक पॉईंट घ्या तो डिस्कचा कुठेही असू शकतो एनी आर्बिटरी पॉईंटला वेलोसिटी फाइंड करायची. आता काय करायचं एनी आर्बिटरी पॉईंटला वेलोसिटी आपल्याला फाइंड करायची सुरुवात. मग हे झालं असेल सर्वांचं कंप्लीट करून घ्या. हीच प्रोसेस आहे याच्यातले 3 पॉईंट्स आपण फाइंड केले. आता याच्यावरला चौथा पॉईंट आहे टू फाइंडिंग द वेलोसिटी ॲट एनी आर्बिटरी पॉईंट. फोर्थ पॉईंट टू फाइंड द वेलोसिटी ॲट एनी आर्बिटरी पॉईंट. चला मग घेऊया. सो नेक्स्ट इज टू फाइंड द वेलोसिटी ॲट एनी आर्बिटरी पॉईंट. व्यवस्थित लक्ष द्या याच्यासारखाच इझी आहे
नेक्स्ट फोर्थ पॉइंट, टू फाइंड द वेलोसिटी at any arbitrary point. ठीक, तर कुठलाही आर्बिटरी पॉईंट असू शकतो. त्या आर्बिटरी पॉईंटला वेलोसिटी फाइंड करायची. कसं फाइंड करणार? चला, ही काय घेतली? आपली डिस्क होती किंवा व्हील होती, ती ऑब्वियसली रोटेट होत होती. त्यानंतर हे जे डिस्टन्स असेल हा सरफेस असेल, त्या सरफेसचं जे फ्रिक्शन असेल ते फ्रिक्शन 0 असेल, फ्रिक्शनलेस सरफेस म्हणून. फ्रिक्शनलेस सरफेस हा त्याचा सेंटर असेल, त्याचं नाव दिलं त्याला आपण सेंटर, आणि हा रोटेट होतोय, ही त्याच्यावरली वेलोसिटी असेल, वेलोसिटी ॲट पॉईंट सी, ती फाईन केली. हा पॉईंट पी असेल, ऑब्वियसली त्या पॉईंट पीला वेलोसिटी काय असणार आहे? 0, आणि हा पॉईंट ए असेल, आणि हे या पॉईंट एची वेलोसिटी झाली. मग एनी आर्बिटरी पॉईंट घेणार, हा एनी आर्बिटरी पॉईंट, ही डिस्टन्स झाला, घेतोच मध्ये. चला, हा एनी आर्बिटरी पॉईंट आहे. पॉईंट बी, त्याचं डिस्टन्स किती आहे? आर एवढं. हा पॉईंट सी. त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस त्याला डायरेक्शन दिलेली आहे, ती डायरेक्शन आहे थीटा, बरोबर. अँगल किती आहे? थीटा. पॉईंट बी आहे, डिस्टन्स किती आहे? आर एवढं. मग आता जे पोझिशन आहे पॉईंट बी, त्याचं जे डिस्टन्स आहे बी टू सी डिस्टन्स आर, या आरला आपण हे रिझॉल्व करणार. मग आरला रिझॉल्व कसं करतो? हे असेल आर कॉस थीटा, याला इकडं असणार आहे ऑब्वियसली, इकडं असेल एक्स, इकडं असेल वाय. हे दिसतंय सर्वांना? ओके, दिसतंय. हे डिस्टन्स आहे एक्स, वरती डिस्टन्स असेल वाय, म्हणजे हे असेल आर कॉस थीटा मायनस आय कॅफ, आणि इकडं वरती असणार आहे आर साइन थीटा किती? जे कॅफ. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट कॉस थीटा असतो, थीटा अपोजिट कॉम्पोनंट काय असतो? साइन थीटा असतो. झालं? मग आता काय फाईंड करायचं? वेलोसिटी ॲट एनी आर्बिटरी पॉईंट पी, दॅट इज टू वेलोसिटी, सिंपल असं म्हणणार, दॅट इज वेलोसिटी ॲट पॉईंट बी विथ रिस्पेक्ट टू सी, कारण त्याचा रिस्पेक्टिव्ह पॉईंट कोणचा आहे? सी आहे. चला, मग वेलोसिटी ॲट पॉईंट बी बघणार, वेलोसिटी ॲट पॉईंट सी प्लस ओमेगा मल्टीप्लाय बाय डिस्टन्स किती आहे? बी सी एवढं. जसं घेतलं ना, वेलोसिटी ॲट पॉईंट बीला फाईंड करायची, ती वेलोसिटी कुठं असेल त्याच्यावाली ही डायरेक्शन झाली वेलोसिटी ॲट पॉईंट बीची. मग ही वेलोसिटी ॲट पॉईंट बी आपण फाईंड करणार, वेलोसिटी ॲट पॉईंट सी प्लस त्याची ट्रान्सलेशन वेलोसिटी प्लस रोटेशनल वेलोसिटी, ओमेगा मल्टीप्लाय बाय किती असेल? बी सी एवढं डिस्टन्स, बी सी डिस्टन्स किती आहे? आर, पण हा आर दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व झाला आहे. एक त्याचा असेल हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, एक असेल त्याच्याला व्हर्टिकल कॉम्पोनंट. सो पुढे घेऊया वेलोसिटी ॲट पॉईंट बी. वेलोसिटी ॲट पॉईंट सी ऑलरेडी फाईंड केली आहे, ती किती आहे? व्ही सी अलॉंग आय डायरेक्शन जाते. हा व्ही सी कुठं चालला? इकडं, आय कॅफ घेतला ना आपण, ओमेगा आर आय कॅफ. पुढं असेल प्लस ओमेगा सगळ्यांना माहिती आहे, मायनस के कॅप तो मागच घेतला. ही असेल त्याच्यावरली अँग्युलर वेलोसिटी, तो इनसाइड येऊन जाणार, म्हणजे तो ओमेगा इज इक्वल टू असेल मायनस ओमेगा के कॅप. हा घेतला आपण. क्रॉस प्रॉडक्ट विथ बी सी हा म्हणजे त्याचा पोझिशन वेक्टर, त्याचे दोन ॲडिशन, आर कॉस थिटा मायनस आय कॅप आणि आर साइन थिटा जे कॅप. इथं असेल आर कॉस थिटा मायनस आय कॅप प्लस आर साइन थीटा, इथं काय असणार आहे? जे कॅफ. ओके, दिसतंय आता सर्वांना? ठीक, चला मग आता सॉल्व करूया. पुढे काय असेल मग? व्ही ऑफ बी इज इक्वल टू व्ही ऑफ सी आय कॅफ प्लस, आता हे म्हणे सगळ्याला मल्टिप्लाय करूया, प्लस इथं मायनस मायनस प्लस होऊन जाणार, ओमेगा आर कॉस थीटा, इथं असेल के क्रॉस आय कॅफ, पुढं असेल प्लस, प्लस और मायनस काय असेल? ऑब्वियसली मायनस असणार आहे, ओमेगा आर साइन थीटा मध्ये असेल के क्रॉस जे कॅफ.
झालं. आता आपली जी सायकल आपण घेतलेली आहे ती घेऊया, आय जे आणि के. चला मग क्रॉस प्रॉडक्ट घेत चलो. सो वेलोसिटी ॲट पॉईंट बी, वेलोसिटी ॲट पॉईंट सी आय कॅप प्लस इथं असेल ओमेगा आर. या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी स्मॉल रेडियस घेतली आहे, त्याला रिप्लेस करतो मी कॅपिटल आर म्हणतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चलो काय हरकत नाही. स्मॉल आरच डिस्टन्स आपण घेतलं आहे तर स्मॉल आरच घेऊया, हे स्मॉल आर डिस्टन्स. सो इथं असेल ओमेगा आर कॉस थीटा के क्रॉस आय. या ठिकाणी के क्रॉस आय कसा चाललं आहे आपण क्लॉकवाईज, बरोबर ना, म्हणून काय असणार आहे जे कॅप. ओके, आय क्रॉस जे के कॅप, जे क्रॉस के आय कॅप आणि के क्रॉस आय जे कॅप रिमेनिंग घेत असतो. पुढं असेल मायनस ओमेगा आर साइन थीटा. या ठिकाणी के क्रॉस जे, याची डायरेक्शन डिफर आहे. हा कसा चालला आहे क्लॉकवाईज, हा कसा चालला अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईज चालला जर असेल तर आय कॅप काय घेतो असतो आपण मायनस. झालं, मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. सो वेलॉसिटी ॲट पॉईंट बी, वेलॉसिटी ॲट पॉईंट सी आय कॅप प्लस इथं असेल ओमेगा आर कॉस थीटा जे कॅप प्लस ओमेगा आर साइन थीटा आय कॅप. मग आय कॅप आणि आय कॅपचे कॉम्पोनंट्स आपण जमा करूया. चलो, सो काय येऊन जाणार वेलॉसिटी ॲट पॉईंट बी, वेलॉसिटी ॲट पॉईंट सी प्लस ओमेगा आर साइन थीटा. हे काय आलं आय कॅप, ही एक क्वांटिटी आणि ही एक क्वांटिटी, प्लस काय असेल ओमेगा आर कॉस थीटा जे कॅप. क्लिअर झालं. सो अशा पद्धतीने आपण कुठल्याही आर्बिटरी पॉईंटला वेलॉसिटी फाइंड करू शकतो. किती आली ती वेलॉसिटी ॲट पॉईंट बी, वेलॉसिटी ॲट पॉईंट सी प्लस ओमेगा आर साइन थीटा आय कॅप प्लस ओमेगा आर कॉस थीटा जे कॅप. केव्हा, ज्यावेळेस प्युअरली रोलिंग मोशन असेल तर. मग चला आता वेलॉसिटीज जेवढ्या पॉईंटची आपण फाइंड केली ते सर्व पॉईंटची वेलॉसिटीज आपण नोट डाऊन करून घेऊ. सो फर्स्ट ऑफ ऑल वेलॉसिटी ॲट पॉईंट सी, velocity at point C omega r I cap, first point. Second velocity at point A, 2 velocity at point C. Third सुद्धा आपण velocity at point A, twice of the velocity at point C. This is with respect to P and this is with respect to point C. आणि any arbitrary point velocity at point B जी आता आपण फाइंड केली ती असेल velocity at point C plus omega r साइन थीटा आय कॅप प्लस ओमेगा आर कॉस थीटा जे कॅप. क्लिअर झाला. मग आता हे जे आहेत हे इक्वेशन्स वेलॉसिटीचे कुठल्याही आर्बिटरी पॉईंटला आपण वेलॉसिटी फाइंड करू शकतो. हे डायरेक्ट फॉर्म्युले तुमच्याकडे तयार झाले. प्युअरली रोलिंग मोशनसाठी तुम्ही हे डायरेक्ट फॉर्म्युले काय करायचे यूज करायचे आणि कुठल्याही पॉईंटची वेलॉसिटी आपण ही प्रोसेस वापरून सॉल्व्ह करू शकतो. आता हे झाले वेलॉसिटीचे रिलेशन्स. पुढील लेक्चरला आपण याच्यावाले ॲक्सिलरेशन कशी फाइंड करायची, ॲनालिटिकल मेथड्स ऑब्वियसली आपण ॲनालिटिकल मेथडनीच बघणार आहोत. त्या मेथड्सने आपण ॲक्सिलरेशन कशी फाइंड करायची ते बघणार आहोत. त्यानंतर टॉपलिंग ही कन्सेप्ट काय असते त्याविषयी डिस्कस करूया. क्लिअर झालं सर्वांना. सो आजचे काही लेक्चर्स तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. कोणाचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स ऑब्वियसली व्हॉट्सअपवर तुम्ही शेअर करू शकता. ओके, थँक्यू.